अनोखी आवाज के सभी प्यारे दर्शकों को नमस्कार। मैं हूं आपके साथ पूर्वी राय। रक्षाबंधन से पहले महाराष्ट्र सरकार ने महिलाओं के लिए घोषणा कर दी है। 17 अगस्त को एकनाथ शिंदे की सरकार ने मुख्यमंत्री माझी लाडकी बहन स्कीम लॉन्च कर दी है। योजना के तहत 21 वर्ष से लेकर 60 वर्ष की महिलाओं को खाते में 1500 रुपए प्राप्त होंगे। जुलाई और अगस्त माह की किश्त जारी भी हो चुकी है। जानकारी के लिए बता दें कि बजट में राज्य सरकार इस स्कीम का ऐलान किया है। महाराष्ट्र सरकार ने 1 जुलाई से मध्य प्रदेश सरकार की लाडली बहना योजना की तर्ज पर लाडली बहन योजना लागू की है। इस योजना के तहत 21 से 60 वर्ष आयु की उन विवाहित, तलाकशुदा और निराश्रित महिलाओं को 1500 रुपए मासिक सहायता प्रदान की जाएगी, जिनकी वार्षिक पारिवारिक आय 2.5 लाख रुपए है। सीएम शिंदे ने शनिवार को पुणे के बालेवाड़ी क्षेत्र में शिव छत्रपति खेल परिसर में निर्मित रैंप कम वॉक वे के उद्घाटन समारोह के दौरान कहा, यदि हमें आपका सहयोग प्राप्त हुआ तो हम आपको 3000 रुपए से अधिक की धनराशि देंगे। इस समारोह में मौजूद महिलाओं को संबोधित करते हुए शिंदे ने कहा, अगर आप हमें ताकत देंगे तो 1500 रुपए की मौजूदा राशि को बढ़ाकर 2000 रुपए कर दिया जाएगा। अगर हमें आपका समर्थन मिला तो हम आपको 3000 रुपए से अधिक दे सकते हैं। वे एमबीए इस योजना का विरोध कर रहे हैं, लेकिन महायुति आपके साथ खड़ी है। आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये। आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे। हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नारी शक्ती आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहेत। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी वंदन देखील करतो, कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं, मगाशी अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रूही पाहिले। एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे, दुसरं काही नको। तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे। आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची, मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं। शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते। कारण आता पुण्यातले आपण बघताय रस्त्यांची कामं, मेट्रोची कामं, तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहे। त्याला आपण कर्ज काढलेलं असतं, त्याचं व्याज भरायचं असतं, पगार असतो, पेन्शन असते, कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं। अगदी कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो, भागवावाच लागतो। अनोखी आवाज पर खबरों का सिलसिला यूं ही जारी रहेगा। देखते रहिए आप।